4 मार्च 2015 पासून राज्यात महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारणा कायदा 1995 लागू करण्यात आला। या अधिनियमाने गायी, वळूंची व बैलांची कत्तल करण्यास मनाई करण्यात आली। महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारणा कायद्यातील निकष पाळून जिल्ह्यात शांततेत बकरी ईद साजरी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी केलं। जिल्हाधिकारी कार्यालय राजर्षी शाहू सभागृहात आज आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर समन्वय बैठक घेण्यात आली। यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन, इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त डॉक्टर पल्लवी पाटील, पोलीस अधीक्षक निलोत्पल, कोल्हापूर मनपा उपायुक्त परितोष कंकाळ, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर प्रमोद बाबर प्रामुख्याने उपस्थित होते। जिल्हाधिकारी म्हणाले, कत्तलखान्याच्या अनुषंगाने डेटाबेस गोळा करण्यात यावा, तसेच नदी नाल्यात प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी। त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस विभागाने दक्षता घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले। जिल्ह्यातील 8 इंटरस्टेट बॉर्डर चेकपोस्टच्या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाने नोडल ऑफिसरची नियुक्ती करावी असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिलेत। या बैठकीसाठी डॉक्टर महेश शेजाळ, सहायुक्त पशुसंवर्धन, डॉक्टर प्रशांत कुलकर्णी, डॉक्टर प्रसाद भूतकर, डॉक्टर जितेंद्र पाठक, डॉक्टर रवींद्र जंगम, डॉक्टर श्याम कोळेकर, डॉक्टर मंगेश खिलारे आदी उपस्थित होते। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।